बुधवार दिनांक 13 नोव्हेंबर रोजी वसई 133 विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार विजय पाटील यांनी विविध ठिकाणी चौकसभा घेतली व लोकांशी 1-to-1 होऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या व वसईकरांच्या मूलभूत समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले। सायंकाळी चिंचोटी क्रांतीवीर बिरसा मुंडा चौक येथून विजय पाटील यांच्या रॅलीची सुरुवात झाली। क्रांतीवीर बिरसा मुंडा चौक ते कामनगाव छत्रपती शिवाजी महाराज चौक, तेथून जुचंद्र छत्रपती शिवाजी महाराज चौक व परेरा नगर शिवसेना शाखा अशी चौकसभा घेण्यात आली। या रॅलीत महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे समर्थक व नागरिक उपस्थित होते। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा। लहानपणापासून सर्व पक्षी असे स्वर्गीय झालेत, पण त्यांना माझी आदरांजली। सर्व सभेला जमलेले सर्व आदरणीय, पण सभा करा, तेच रडगाणं, तीच भाषणं, खरंच बोलायला पण कंटाळा येतो आणि मला वाटतं तुम्हाला ऐकायला पण कंटाळा येत असेल। कारण चूक बोलायची, ज्यांच्यावर ताशोरे मारायचे तर ताशोरे का मारायचे? ही चूक आपलीच आहे ना। त्यांना विधानसभेत बसवतो कोण? काय परिणाम झाला? महानगरपालिकेची स्थापना केली आणि गावांची पिळवणूक करून टाकली आणि गावं आपली महानगरपालिकेत घेतली आणि गावाची कशी बर्बादी झाली ती तुम्हाला दिसून येते। एक आपलं म्हणणं होतं की बाबा रेसिडेन्शियल तुम्ही पश्चिमेला करता, पण पूर्व भागामध्ये हा मुंबई अहमदाबादला जोडलेला हा महामार्ग, मुंबईच्या जवळ असलेलं आमचं ससूनगर, कामण, जुचंदर, पण आपल्या गावामध्ये एक दगड लावला नाही, एक डॅम बनवला नाही आणि पाणी योजना केली नाही। 20 वर्ष जे काय त्यांनी केलं ते फक्त कागदावर केलं, पण कागदावर त्यांनी डॅम सुद्धा केला नाही। प्रश्न येतो की का घडतं? त्याला कारणीभूत कोण? वेता सांगता नकोसं वाटतं, पण एकच विनंती करतो की परिवर्तन करा। ताईंनी सांगितलं, पूर्वीसारखं जर तुम्हाला तुमचा न्याय हक्क मागायचा असेल, हुकुमशाही मोडायची असेल, ताबा देतात आणि चांगलं त्या टायमाला यंग पोरांना पार्ट्या द्यायच्या, भुलतापा करायच्या आणि आपली पोळी भाजण्यासाठी ही 5 वर्ष तुमच्यावरती लादायची। म्हणून मला सप्लायचा धंदा मिळाला असता, बऱ्याच काय गोष्टी करायला मिळाल्या असत्या। इथे चांगल्या इंडस्ट्रीमध्ये पडण्याच्या बेतात होत्या, पण महानगरपालिका झाली आणि LBT लावली आणि त्यांना नकोसं झालं। ते अधिकारी त्यांना सतवायला लागले, बिचारे नाविलाजाने ते गुजरात बाउंड्रीच्या बाहेर पळून गेले। आपल्याला कल्पना आहे की नाही ते नियम लावतात। आमच्याकडे खारी पट्टा असेल, लावला CRZ, लावला वेटलँड, जो वेटलँड नकाशावरती किंवा GR मध्ये नाहीच आहे, पण स्पेशल डुप्लिकेट नकाशा बनवतात, आपल्याला जमीन विकायला लावतात। जमीन विकताना विचार करतो माणूस का ह्या गोष्टी मी कशा करू, या वेटलँड मध्ये मी जमीन सोडू कशी, या CRZ मधला जमीन सोडू कशी? आणि कामणला पाहायला गेलं तो फॉरेस्टचा नियम लावला, तुंगारेश्वर महाअरण्य। अरे मुंबईला पण चांगली जंगलं आहेत, पण तिथे नियम नाही। तुम्ही विचारला जा काही वेळेला, पण सांगतात की मुंबईला आजूबाजूनी शुद्ध हवा यावी म्हणून तुमच्याकडे हे नियम लावले गेले। अरे शुद्ध हवा यायला काय तुम्हाला आमचाच एरिया मिळाला का? पण आम्हाला तर प्रदूषणच्या गोष्टीच नको आहेत, त्याबद्दल वाद नाहीये। प्रदूषण नको, जंगलाचं प्रदूषण झालं नाही पाहिजे, आपलं समुद्राचं प्रदूषण नाही झालं। कारण मी भूमिपुत्र आहे, आपल्याला कल्पना आहे की आपल्याला ह्या एरियाला अभिमान वाटायला पाहिजे की एवढं मोठं शहर आहे, माझ्यापेक्षा कित्येक पटीने शिकलेले तिथे लीडर आहेत,
चांगले लीडर आहेत, अगदी कायद्याची जाण घेणारे लीडर आहेत, पण जी धडाडी बोलतात ना की त्यांनी माझी ओळखली आणि त्यांनी माझं सिलेक्शन सांगलं की विजय पाटील तुम्ही आमदाराचा फॉर्म भरा, कारण तुम्ही गावाच्या लढ्यासाठी लढता, प्रत्येक गोष्टीसाठी लढता. ही धडाडी आहे आणि त्या धडाडीला आम्ही दाद देतो. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आम्हाला गावचा उमेदवार असला तरी चालेल, पण तुम्ही उमेदवारी भरा. आणि त्यांनी जो आपल्या गावकऱ्यांचा सन्मान केलाय तो माझा नाही, आपल्या एक गावकऱ्यांचा सन्मान केलाय, तो गावकऱ्यांचा सन्मान समजून त्यांचाच बहुमान आपण केला पाहिजे आणि इथे 100% गावकऱ्यांनी मतदान करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि तो आपला जन्मसिद्ध हक्क समजून केला पाहिजे, तरच आपल्या गावाचं गाव पण टिकेल. मला म्हणजे फार पुष्कळ गोष्टी सांगायच्या आहेत. हुकुमशाही किती चालायचं. अरे पाणी योजना 2009ला मला वाटतं इथे पण आम्ही अजितदादाबरोबर नारळ फोडले. 2007ला 2009ला आपल्या टाक्या झाल्यानंतर त्या टाक्यामध्ये 18 महिन्याचं टाइम होतं. सन्माननीय अजितदादांनी फार सवलत दिली. शेवटचे काहीतरी 10 कोटी आपल्याला वर्गणी काढून भरायचे होते, पण ते सेकंड टाइम जेव्हा आले ना तेव्हा ते पण त्यांनी माफ केले आणि ते स्वतःच्या तिजोरीतून भरून त्यांनी म्हणजे सरकारी तिजोरीतून भरून ते आपल्याला, कारण गावाची फिरली ती गावाची त्यांनी परिस्थिती पाहिली. तो अरे यांना का टॅक्स भरायला एवढे 10 कोटी भरायला लावायचे वर्गणी काढून, ते नाही, ते पण त्यांनी भरले. म्हणायला लागेल त्यांना. पण त्या टाक्यामध्ये हा पहिला डाम आजपर्यंत स्वाधीन केला नाही. जीवन प्राधिकरण त्याच्यामुळे वंचित राहिली आणि आपण त्याच्यापेक्षा वंचित राहिलो. आपण पाण्यापासून एवढे वंचित आहोत की अशुद्ध पाणी पितो. आपल्याकडं टँकरचं पाणी वसायला जातं. एक वेळेला मी जेव्हा पंचायत समितीला होतो त्या टायमाला भिवंडीवरनं दुपारी या रोडने येत होतो तर बऱ्याच मुली पाणी घेऊन, एप्रिल महिना होता आणि क्रॉस करत होत्या. क्रॉस करत असताना मला विचार केला की अरे एवढ्या हांड्या घेऊन या बाजूला कुठे मुली चालल्यात. मी लगेच इकडे तपास केला. तो बोलतो आमचं बोरिंगचं पाणी सुकलंय आणि आमचं विहिरीचं पण पाणी सुकलंय. दुसऱ्या दिवशी मी सभापतीला फोन केला की उद्याच्या उद्या कामणमध्ये यायचं, ते इथे बोरिंगची मशीन घेऊन यायचं आणि इथे बोरिंग मारून द्यायचं. आज म्हणजे दत्तश्री कळकळ असावी लागते. त्याच्याकरता आपल्या बऱ्याच योजना आज जर आपण भवितव्य पाहिलं नाही तर पुढची पिढी तुम्हाला सांगतील की तुम्ही करत काय होते, कुठलं बटन दाबत होते. आम्हाला याच्यामध्ये परतंत्र्यामध्ये नेऊन ठेवले. इकडे सगळं आमचं भवितव्य तुम्हीच खलास केले. कॉलेजला जातोय ते आमच्या नागरिकांना पाणी दिल्याशिवाय ते मीरा भाईंदरला पाणी पुढे जाऊन देणार नाही. ते पहिला आमचा जन्मसिद्ध हक्क आहे, तो आम्ही घेणार आणि मग तिकडच्या लोकांना तो पाणी देणार. ते पण नागरिक आहेत, त्यांना द्यायला पाहिजे, पण आमच्या लोकांचा पहिला हक्क मग तुमचा. महायुतीकडे मोठ्या प्रमाणावर स्टार प्रचारक आहे, तर तुम्ही गल्ली गल्लीत जाताय, घराघरात जाताय, तुम्हाला एकंदरीत रिस्पॉन्स कसा जातो आणि स्थानिकांचा तुम्हाला कसा पाठिंबा मिळतोय? लोकांचा पाठिंबा भरपूर मिळतोय. कारण जिथे पण आमचे कार्यकर्ते जातात किंवा मी जातो त्यावेळेला साहेब इथे येण्याचं गरज नाही, आम्हाला परिवर्तन पाहिजे आणि परिवर्तन आम्ही करून दाखवू आणि तुम्हाला विधानसभेत पाठवू, तुम्ही बिंदास राहा, एवढं आम्हाला आश्वासन नाही तर हमपणाने बोलतात आणि गॅरंटीने बोलतात. शेवटचा प्रश्न, 20 तारखेला इथे जेव्हा मतदान होणार 23 तारखेला इथे बदलाव दिसेल का? भरपूर बदलाव दिसेल आणि या जुचंदर गावामध्ये इतका जल्लोष होईल की जी कितक्या वर्षाची दिवाळी इथे साजरी झाली नसेल त्याच्यापेक्षा चांगली दिवाळी इथे साजरी केली जाईल. प्रचाराचा सुरुवात जुचंद्रापासून केलाय आणि विजयाचा जल्लोष सुद्धा पहिला जुचंद्रालाच होईल.